हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. गायरस फॉर्च्यूनच्या ह्या सेशनमध्ये आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतोय अँड दॅट इज वेक्टर्स. सो फेज 1मध्ये वेक्टर्स हा टॉपिक तसं पाहिलं तर एक स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी हा फार लवकर सुरू होतोय असाही कदाचित तुमचा समज होईल, कारण आपण 3 फेजेसमध्ये मेडिकल IIT फाउंडेशन कव्हर करतोय. सो मोस्टली फेज 1 हा जो विषय आहे तो एक साधारणतः 7वी-8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी गृहीत धरला आहे. बट देन द कंटेंट ऑफ दिस फेज हे जर बघितलं अगदी स्टेट बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी हे कंटेंट अक्षरशः 11वीला गेल्यावर शिकतात. त्यामुळे इथे कदाचित त्यांना ही फार लवकर वाटेल. बट टू फेस द IIT एंट्रन्स, JEE मेन्स सारखी एंट्रन्स फेस करण्यासाठी, इवन नीट किंवा दुसरी ऑल इंडिया एंट्रन्स फेस करण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे. कारण तर 11वीच्या स्टेजला तुम्ही हे टॉपिक समजून घ्यायचा प्रयत्न केला राईट फ्रॉम द बेसिक, सो इट कन्झ्युम्स लॉट ऑफ टाईम. आणि ज्या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे ॲक्च्युली डिफिकल्टी लेवलमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही जात नाही आणि मग त्यामुळं फिजिक्समध्ये मार्क पडत नाही. फिजिक्सचा अल्टिमेट जे स्वरूप आहे एंट्रन्स एक्झाममध्ये ते असं आहे की तुम्हाला तिथे जाऊन न्यूमरिकल सॉल्व करायचे राईट. कारण पेपरमध्ये लाईक JEE मेन्सला आपल्याला 25 क्वेश्चन्स विचारले जातात फिजिक्सचे, प्रत्येक विषयाचे 25 असतात, तसं फिजिक्सचे 25 असतात. तर त्या 25पैकी मॅक्झिमम प्रश्न न्यूमरिकल बेस असतात. आणि त्यामुळे मग ते न्यूमरिकल बेस क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी जे स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ॲनालिटिकल स्किल तुमच्यात तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी आत्तापासून तयारी गरजेची आहे राईट. सो मी त्यातली त्यात प्रयत्न करेल की स्टेटच्या मुलांना हे जास्तीत जास्त कसं समजेल. तर हा कोर्स जो आहे फाउंडेशनचा कोर्स, त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे की डोंट को रिलेट इट विथ द टेक्स्ट बुक ऑफ स्टेट बोर्ड राईट. CBSEच्या मुलांना काही प्रमाणात हा समजायला पाहिजे, काही हरकत नाही आहे. आणि इव्हन मी सजेस्ट करेल जे मुलं 9वी-10वीला आहेत त्यांनी फेज 1 पासून सुरुवात करा, काही फरक पडत नाही राईट. मी व्हिडिओ तसे त्या पद्धतीने कव्हर करतो. मी इथे फार 11वी-12वीचे मुलं हा व्हिडिओ बघतील हा पॉईंट ऑफ व्ह्यूने मी लेक्चर कंडक्ट करत नाही आहे. त्यामुळं मी माझ्याकडे माझ्या ज्या नोट्स आहेत, ज्या मी सिलेक्टेड टॉपिक घेऊन बनवलेल्या आहेत त्या मी रेफर करतो आहे शिकवताना, टू कीप माय सेल्फ इन अ कंट्रोल राईट. कारण हा टॉपिक आम्ही ऑलरेडी 11वी-12वीलाही पण शिकवतोय. त्यामुळं असं नको व्हायला की ह्या शिकवण्यादरम्यान ते ॲडव्हान्स कन्सेप्ट आत्ताच तिथे येईल, त्यामुळे मुलांचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून टू कीप माय सेल्फ इन कंट्रोल, सो आय विल ऑल्सो फॉलो धिस अँड आय विल पुट धिस इन द मोबाईल ॲप्लिकेशन ऑर ऑन माय वेबसाईट अँड वेअर आय हॅव पॉसिबल, सो दॅट इट कॅन रीच अप टू यू राईट. कंटेंट मिळवण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, आम्हाला संपर्क करावा लागेल. वन्स तुमचं नाव, तुमचं सबस्क्रिप्शन झालं हे आम्हाला कळालं की वी कॅन शेअर आवर कंटेंट विथ यू राईट. सो त्याच्यासाठी सोपा मार्ग आहे, आमचं मोबाईल ॲप इन्स्टॉल करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सो लेट अस स्टार्ट नाऊ टुडेज टॉपिक. आपण व्हेक्टर्स, स्केलर आणि व्हेक्टर्सला सुरुवात करण्यापूर्वी बॅकग्राऊंड क्लिअर करून घेऊ. आपण पहिला याच्या अगोदरचा जो चॅप्टर पाहिला तो होता मेजरमेंट राईट. सो मेजरमेंट चॅप्टरमध्ये महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला मिळाली ती म्हणजे फिजिकल क्वांटिटी राईट. फिजिकल क्वांटिटी मग आपण तिथे बघितलं की आपल्या आजूबाजूचा जो जे काही सराउंडिंग आहे त्या सराउंडिंगमध्ये जे मॅटर आणि एनर्जी आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजे आपण त्याला सायन्स म्हणतो. त्याचं नॉलेज मिळवणं थ्रू आवर सेन्सेस अँड थ्रू आवर स्टडी ऑब्झर्वेशन्स अँड देन एक्सपेरिमेंट्स, आपण त्याला ते जे नॉलेज आहे ते कलेक्ट करतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन कसं करता येईल, ही ओव्हरऑल प्रोसेस म्हणजे सायन्स आपण असं म्हटलं आहे. त्याला आपण क्लासिफाय केलं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी अशा पद्धतीने आपण त्याला क्लासिफाय केलेलं आहे राईट. सो त्यातला फिजिक्सचा भाग आपण सुरू केला होता. तर आपण ही करत असताना आपल्या लक्षात आलं की प्रत्येक बिहेवियरच्या काही ना काही गुणधर्म आहे आणि हे प्रॉपर्टीज, हे गुणधर्म आपण मोजू शकतो. मग अशा ज्या प्रॉपर्टीज आपण मोजू शकतो त्याला आपण म्हटलं फिजिकल क्वांटिटीज राईट. सो फिजिकल क्वांटिटीज आर नथिंग बट द प्रॉपर्टीज विच कॅन बी मेजर्ड आयदर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. ते आपण लास्ट लेक्चरला बघितलं.
मग आता ह्या फिजिकल क्वांटिटी आपण त्या ठिकाणी क्लासिफाय केल्या होत्या, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. Like the fundamental are, they does not depend upon any other physical quantity. They are very basic quantity. They are we can say ती बिगिनिंगच असते, लाईक मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, याच्यापासून आपण सुरुवातच करतो आणि नंतर ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपण डिराइव्ड क्वांटिटी बनवतो. हे सायन्स आपण तिथे शिकलो, राईट. दॅट वॉज द गेन आउट ऑफ दॅट चॅप्टर. आता ह्याच फिजिकल क्वांटिटी आणखी दोन प्रकारे आपल्याला क्लासिफाय करता येतील. त्यातला पहिला प्रकार आहे स्केलर आणि दुसरा प्रकार आहे वेक्टर. सो वी कॅन क्लासिफाय द सेम फिजिकल क्वांटिटीज. सो फिजिकल क्वांटिटीज आता आपण ह्या चॅप्टरमध्ये दोन प्रकारे क्लासिफाय करू. त्यातला पहिला प्रकार आहे स्केलर, दुसरा वेक्टर्स. स्केलर क्वांटिटीज किंवा सिम्पली स्केलर्स, वेक्टर क्वांटिटीज किंवा सिम्पली वेक्टर. मग आता याच्यात मग फंडामेंटल आणि तुमच्या डिराइव्ड क्वांटिटी हे परत आता याच्यात डिवाइड होतील, राईट. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड द डेफिनेशन्स ऑफ स्केलर्स अँड वेक्टर्स. जे आपण बघतो व्यवहारात आपल्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये, सर्टन फिजिकल क्वांटिटीज लाईक मास, लेंथ, टाइम, we don't talk about their direction particularly while expressing them, right. We only talk about the size, the amount, right. Like आपण मासच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर माझ्याकडे 10 किलो पदार्थ आहे, 10 किलो मॅटर आहे, 100 किलो आहे, लाईक आपण असं बोलतो, राईट. समजा माझ्याकडे 10 किलो आंबे आहेत, माझ्याकडे 100 किलो आंबे आहेत. मग 10 ते 100 म्हणजे हा जो आकडा वाढला, दॅट डिस्क्राइब द साईज, बट वी डोंट टॉक अबाउट द डायरेक्शन, राईट. इन द सेम मॅनर when we talk about temperature, length, we focus on size. So such a physical quantities which requires only magnitude, किंवा आपण असं म्हणू शकतो the physical quantities wherein magnitude is sufficient to describe, then such a quantities are called as scalars. So simple definition, scalar quantities or scalars are nothing but the physical quantities which requires only magnitude for their representation. ही झाली त्याची theoretical definition. आणि दुसरं मग वेक्टर्स. नाउ लेट अस सी सम एक्झाम्पल्स. लाईक आपण एखाद्या गोष्टीचं व्हेलॉसिटी किंवा डिस्प्लेसमेंटवर चर्चा करत असतो. सो आपण वेन वी टॉक अबाउट डिस्प्लेसमेंट, विस्थापन एखाद्या गोष्टीचं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण कुठे ना कुठे त्याच्या डायरेक्शन सेन्सवर फोकस करत असतो. लाईक तो पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला किंवा तो टुवर्ड्स नॉर्थ, ड्यू नॉर्थ 10 किलोमीटर गेला, ड्यू नॉर्थ ईस्ट 20 किलोमीटर गेला. सो दिस इज डिस्प्लेसमेंट. सेम थिंग आपण व्हेलॉसिटी किंवा फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. फोर्स आपण कसं बोलतो का फोर्स इज ॲक्टिंग अलॉंग द रेडियस ऑफ ए सर्कल, फोर्स इज ॲक्टिंग अलॉंग द टँजेंट ऑफ ए सर्कल, किंवा फोर्स इज ॲक्टिंग अलॉंग दॅट पर्टिक्युलर लाईन, ॲक्टिंग अलॉंग स्ट्रीम. सो हे जो डायरेक्शनल सेन्स देणारा जो शब्द आहे अलॉंग, तो आपण तिथे वापरला. So there are certain physical quantities which requires magnitude as well as direction for their complete representation. Then such quantities are called as vector quantities. So let us see some examples. Scalar मध्ये मग आपल्याकडं ह्या स्टेजला तुम्हाला माहिती असलेल्या फिजिकल क्वांटिटी मध्ये कुठल्या कुठल्या स्केलर मी सांगतो. मास इज अ स्केलर क्वांटिटी, लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी, टाइम इज अ स्केलर क्वांटिटी, टेम्परेचर इज अ स्केलर क्वांटिटी, volume is a scalar quantity, then your area in certain cases is a scalar quantity. आपण त्याला भविष्यात काही ठिकाणी वेक्टरही म्हणलेलं आहे, एरिया वेक्टर. सो या स्टेजला लक्षात ठेवा. देन प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी, वर्क इज अ स्केलर क्वांटिटी, एनर्जी इज अ स्केलर क्वांटिटी, पॉवर इज अ स्केलर क्वांटिटी. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ सम स्केलर क्वांटिटीज जे तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या कानावर पडलेले आहेत, तुम्ही ऐकलेले आहेत, राईट. जसे जसे आपले फेजेस पुढे जातील, you will come to know more and more scalar and vector quantities, right. Now let us talk about some examples of vector quantities. आता वेक्टर क्वांटिटीज मध्ये डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, देन वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, ॲक्सलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे, फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे, मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे. सो देर आर सो मेनी सच वेक्टर क्वांटिटीज ज्या तुमच्या आता थोड्या थोड्या करून तुमच्याकडे ॲड होतील, राईट. सो the clear cut difference between scalars and vector is the scalar don't require any particular direction, or we don't talk about direction while representing scalar, and
Vectors are those which requires डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड फॉर देअर रिप्रेझेंटेशन. मग आणखी काही फरक आहे का दोघांमध्ये? ते एक महत्त्वाचा फरक आहे का व्हाईल ॲडिंग, सबट्रॅक्टिंग, डिवायडिंग और मल्टिप्लाइंग. इन केस ऑफ स्केलर ड्युरिंग डिव्हिजन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन हे जे मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण करतो, वी यूज सिम्पल अल्जेब्रिक रूल्स. नॉर्मल अल्जेब्रिक रूल्स वापरून आपण जे आपण इतर क्वांटिटीज, इतर कॅल्क्युलेशनसाठी वापरतो तेच नियम आपण स्केलर्सच्या बाबतीत वापरतो. देर आर नो स्पेशल रूल्स फॉर दॅट, राईट. सो स्केलर यूज आवर रेग्युलर सिम्पल अल्जेब्रा, बट इन केस ऑफ वेक्टर्स वी कॅनॉट यूज द सिम्पल अल्जेब्रा, राईट. लाईक मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. सपोज मी नॉर्थ डायरेक्शनने 1 मीटर गेलो, ठीक आहे. देन तिथं मी ईस्ट डायरेक्शनला 1 मीटर गेलो. Now suppose my starting point was A, then B, and I finally went to point C. So आता मला जर माझं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे तर बाय डेफिनेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन विच इज दिस AC. ह्या केसमध्ये AC हे डिस्प्लेसमेंट आहे. मग आता AC काढायसाठी मी ह्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम जर वापरलं तर इट इज √2 मीटर, ठीक आहे. नाउ √2 इज नॉट 1 + 1, इट इज रादर 1² + 1² आणि त्याचं स्क्वेअर रूट आपण घेतलं बाय युझिंग पायथागोरस थेरम और सिम्पली बाय युझिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सो अशा प्रकारे हा वेक्टर स्ट्रेट वे आपल्या अल्जेब्राच्या रूलने निघत नाही. त्याच्यासाठी सेपरेट वेक्टर अल्जेब्रा नावाचा एक भाग आपल्याला पुढे भविष्यात शिकायचा आहे, वेक्टर अल्जेब्रा. मग वेक्टरचं ॲडिशन, वेक्टरचं सबट्रॅक्शन, वेक्टरचं मल्टिप्लिकेशन हे आपल्याला डिटेलमध्ये पुढं शिकायला मिळेल, राईट. सो आता ह्या स्टेजला आपल्याला स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचं, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटीमध्ये काय फरक आहे, त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला कलेक्ट करायचे आहे. त्यानंतर हा जो महत्त्वाचा फरक होता वेक्टरला दिशा आहे त्यावरून वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं करता येईल याच्यावरती आपण चर्चा करू, ठीक आहे. सो नाउ लेट अस अंडरस्टँड हाऊ टू रिप्रेझेंट द वेक्टर. सो लेट अस फोकस ऑन रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टर्स कसा रिप्रेझेंट करायचा, आता कन्व्हेन्शन काय सांगतं. आता स्केलर रिप्रेझेंट करताना आपण नॉर्मल इंग्लिश लेटर वापरतो, लाईक माससाठी M, टाइमसाठी T, मोमेंट एनर्जीसाठी आपण E वगैरे वापरतो, राईट. दुसरं काही लेटर जर असेल तर A, B वगैरे लेटर वापरतो. बट वेक्टर रिप्रेझेंट करताना जर वेक्टर क्वांटिटी आहे लाईक डिस्प्लेसमेंट S, सो वी कांट राईट सिम्पली S. त्यासाठी त्याच्या डोक्यावरती आपल्याला एक ॲरो द्यावा लागतो आणि याला आपण रीड कसं करणार, S बार. याला रीड कसं करायचं, S बार. तसंच फोर्ससाठी F बार, मोमेंटमसाठी P बार. सो रिप्रेझेंटेशन आपण त्या फिजिकल क्वांटिटीच्या सिम्बॉलच्या त्या लेटरच्या डोक्यावरती एक रेषा ॲरो देऊन करतो. आता ग्राफिकली वेक्टर कसं रिप्रेझेंट करायचा. सो ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसाठी वेक्टरमध्ये आपण लाईनचा उपयोग करतो विथ ॲरो हेड. आता सपोज मी एक लाईन ड्रॉ केली आहे AB, ठीक आहे ना. सो आता ए हा पॉइंट त्याचं टेल दर्शवतो. इट इज अ टेल, राईट. इट इज अ टेल अँड इट इज अ हेड. सो हेड पॉइंट्स टुवर्ड्स द ॲक्च्युअल डायरेक्शन ऑफ वेक्टर अँड टेल इंडिकेट्स फ्रॉम द पॉइंट फ्रॉम व्हेअर इट इज स्टार्टेड. लाईक तुमची मुवमेंट फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B आहे किंवा तुम्ही ह्या A डायरेक्शन पासून B डायरेक्शनला निघाले तर वेक्टर विल बी लाईक दिस, राईट. मग आता ह्या वेक्टरची जर लेंथ समजा 5 मीटर आहे आणि स्केल असा आहे की 1 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर, ठीक आहे. आपण स्केल करून तो कागदावर काढलेला आहे. सो इन दॅट केस दिस 5 मीटर वेक्टर रिप्रेझेंट्स 5 किलोमीटर मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर, राईट. सो अशा पद्धतीने वेक्टर आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. मग आता प्रॅक्टिकली वेक्टर रिप्रेझेंट करताना आपण त्याच्या डायरेक्शनला पॅरलल एक लाईन ड्रॉ करतो आणि ती लाईन टू पर्टिक्युलर स्केल कागदावर घेतो आणि एक ड्रॉइंग तयार करत असतो, ठीक आहे. सो तो ॲडव्हान्स भाग भविष्यात शिकायला भेटेलच. पण सिम्पली एक लक्षात ठेवा की वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय स्ट्रेट लाईन्स विथ ॲरो हेड ऑन देम अँड ॲरो हेड इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ वेक्टर, राईट. सो दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग in this chapter, that is in vector, is direction of vector. See, we have to understand the direction of vector. But before that, because
After direction, see, we will try to cover this session in this topic in two sessions. So we have to discuss the direction particularly of vector in detail. But before that, I have assignment. Let me have some questions on it. सो आता याच्यात आपण जर क्वेश्चन बघितले, सिंपल क्वेश्चन पहिल्या असाइनमेंटमध्ये स्केलर व्हेक्टरवर, तर लाईक आता तुम्हाला मी प्रश्न विचारला का फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड आर कॉल्ड, तो आन्सर इन स्केलर. देन फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर कॉल्ड व्हेक्टर्स. देन नेक्स्ट इज द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर इज ऑब्वियसली इट इज स्केलर, कारण मॅग्निट्यूडचा जो भाग आहे दॅट इज स्केलर क्वांटिटी, राईट. तो एक आकडा असतो. लाईक मी तुम्हाला म्हणलं व्हेलॉसिटी, माझ्याकडे एक व्हेकल आहे विच इज मुव्हिंग फ्रॉम ए टू बी, राईट, विथ व्हेलॉसिटी 5 km/h in direction AB. So here 5 km/h is a magnitude, we can see, right? But when we represent this as V bar is equal to 5 km/h, so it has certain direction from A to B, right? So that's such a magnitude A, that is the speed basically in that direction, right? So that is why magnitude of vector is a scalar, right? Then we can have certain multiple choice question like which of the following are scalars, आणि ऑप्शन दिलेत लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, लेंथ, मास, टेम्परेचर अँड वेलॉसिटी. सो यातले 3 आन्सर करेक्ट आहे. दॅट इज वाय इट इज मल्टिपल चॉईस, कारण लेंथ इज अ स्केलर, मास इज अ स्केलर, टेम्परेचर इज ऑल्सो स्केलर अँड वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, राईट. सो या टाईपचे क्वेश्चन तिथं विचारले जाऊ शकतात. आता या स्केलर्समध्ये सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट एक लक्षात ठेवायचा आहे की स्केलर्स अगेन आर ऑफ 2 टाईप्स, लाईक विथ युनिट अँड विदाउट युनिट. मग आता हे कसं, आता विथ युनिट म्हणजे समजा मास जर बघितलं तर मास इज वी रिप्रेझेंट मास, द अमाऊंट ऑफ मास, द क्वांटिटी ऑफ मास फॉलोड बाय द युनिट ऑलवेज, लाईक 10 किलोग्रॅम, 10 ग्रॅम, लाईक दॅट. लेंथलाही आपण पुढं मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर लावतो. पण देर आर सर्टेन स्केलर क्वांटिटीज इन फिजिक्स की ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, ज्याला फिजिक्सच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे, फिजिकल सिग्निफिकन्स आहे, बट दे डोंट हॅव युनिट अँड डायमेन्शन, they don't have directions also. So what about such quantities? So such a scalar quantities, they may be constant, they may be ratios like strain, refractive index. So these are the scalar quantities without unit, right? So त्याचं कलेक्शन तुम्हाला आपल्याला भविष्यात करावं लागेल, राईट. सो स्केलर्स आर ऑफ 2 टाईप, विथ युनिट अँड विदाउट युनिट, राईट. सिमिलरली इन केस ऑफ वेक्टर, generally as per my knowledge there is no such vector. Okay, we will not mix the topic. So let us focus on scalars. So scalars are with unit or without unit. Okay, now we will discuss the direction of vector. Okay, so direction of vector समजून घेण्यासाठी इथे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे का जो तुमचा माइंडसेट तयार करेल. सी मित्रांनो, ह्या स्टेजला व्हेक्टरचं महत्त्व फक्त समजून घ्या. ॲज पर माय नॉलेज, ॲज पर माय एक्सपिरियन्स, इफ यू अंडरस्टँड व्हेक्टर प्रॉपरली, देन यू विल प्ले विथ द सब्जेक्ट लाईक दिस, राईट. यू विल प्ले विथ द सब्जेक्ट बिकॉज फिजिक्समध्ये न्यूमरिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने देर आर ओनली व्हेक्टर्स. तुम्हाला कन्सेप्ट जर समजून घ्यायचे असतील तर व्हेक्टर्स समजणं गरजेचं आहे. त्यामुळं हा 3-4 स्टेजमध्ये हा चॅप्टर 11वीपर्यंत चालेल. सो प्रत्येक स्टेजला थोडं थोडं करून शिका, राईट. आता डायरेक्शन ऑफ व्हेक्टर म्हणजे काय, आपण व्हेक्टर क्वांटिटीला डिफाईन करताना मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन असं म्हटलं. सो व्हेक्टरची डायरेक्शन म्हणजे आता आपल्या डोक्यात जे डायरेक्शन असतं त्यामध्ये आपण काय गृहीत धरत असतो, ईस्ट, नॉर्थ, देन वेस्ट, साऊथ. ठीक आहे, हे आपल्या डोक्यात असतं. आता ठीक आहे, काही केसेसमध्ये डिस्प्लेसमेंट किंवा व्हेलॉसिटीच्या बाबतीत आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण म्हणू शकतो का ड्यू नॉर्थ गेला बॉ, नॉर्थ दिशेने, ड्यू ईस्ट गेला, नॉर्थ ईस्ट गेला म्हणजे मधोमध इथं आपण काढतो, किंवा नॉर्थ वेस्ट गेला आपण मधोमध काढतो, त्यानंतर साऊथ वेस्ट गेला, त्यानंतर ईस्ट साऊथ किंवा साऊथ ईस्ट गेला. सो ह्या डायरेक्शन ठीक आहे, हे नॉर्थ ईस्ट, त्यानंतर तुमचा हा नॉर्थ वेस्ट, त्यानंतर हा साऊथ वेस्ट, त्यानंतर हा साऊथ ईस्ट. सो हे ठीक आहे, हे थोडंसं स्टँडर्ड पद्धतीने आपण वापरतो. बट सपोज असं जर झालं का हा
पूर्णपणे नॉर्थ ईस्ट नाही, इट इज गोइंग टुवर्ड्स नॉर्थ बट लिटिल बिट मूव टुवर्ड्स द ईस्ट, राईट, पुश टुवर्ड्स द ईस्ट. मग अशा वेळेस ही डायरेक्शन ऍक्च्युली कशी असते, नॉर्थ ऑफ ईस्ट. आपण याला काय म्हणतो, नॉर्थ ऑफ ईस्ट. पण ही अंदाजे झाली. आता नॉर्थ ऑफ ईस्ट एक्झॅक्टली किती, त्याच्यातली एक्झॅक्टनेस आपल्याला तिथे कळत नाही, राईट. मग आता नॉर्थ ऑफ ईस्ट किती डिग्री, किती, हा प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल. सपोज मी इथे 30 आकडा लिहिला तर मग हा असा लिहू शकतो 30 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट, राईट आहे. म्हणजे तो चाललाय नॉर्थ कडं, बट 30 डिग्री तो कुठे, ईस्ट कडे आहे. तर अशा अर्थाने मग तिथं ते रिप्रेझेंटेशन कम्प्लीट होतं. आणि ही जरी ऍक्च्युली मग ही डिग्री जी आहे, हा अँगल जो आहे, दॅट एक्झॅक्टली इज द डायरेक्शन ऑफ दॅट वेक्टर. मग आपण याला कन्व्हेन्शन काय यूज करतो, सी वी यूज कोऑर्डिनेट सिस्टीम फॉर दॅट. वी यूज कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. आपल्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम असते. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम कशी बनते पहा, लक्षात घ्या. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपण कशी तयार केलेली आहे, देर आर 2 axes, horizontal axis x and vertical axis y. Suppose this is the origin. मग हा जो OX पार्ट आहे, म्हणजे टुवर्ड्स द राईट हँड साइड, दॅट इज टेकन ॲज अ पॉझिटिव्ह डायरेक्शन, राईट. आणि नंतर OX डॅश त्याच्या विरुद्ध साईडला, ओरिजिनच्या डाव्या साईडला, दॅट इज निगेटिव्ह. सिमिलरली अपवर्ड साईडला OY पॉझिटिव्ह अँड हिअर OY डॅश निगेटिव्ह. ठीक आहे. सो हे झाले पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. तेच आपण जर समजा त्याला नॉर्थ ईस्ट साऊथ आपण असं जर दिलं तर OY पॉझिटिव्ह Y डायरेक्शन इन व्हर्टिकल डायरेक्शन, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ नॉर्थ. पॉझिटिव्ह X दॅट इज ईस्ट अँड देन अपोजिट वेस्ट अँड साऊथ. ठीक आहे. मग आपण ज्यावेळेस वेक्टरच्या दिशेबद्दल बोलतो त्यावेळेस त्या वेक्टरच्या टेल एंडला आपण एक कोऑर्डिनेट सिस्टीम इमॅजिन करतो. त्या कोऑर्डिनेट सिस्टीमचा ओरिजिन आपण त्या टेल एंडला कन्सिडर करतो. सपोज माझ्याकडे एक वेक्टर आहे OP, right, OP bar. Now I want to represent the direction of this vector. So direction of this vector is always represented, the convention is with respect to horizontal axis x. तो angle दिला जातो in anti-clockwise direction. Suppose मी इथं असं लिहिलं 60 degree. So the direction of OP becomes 60 degree from the horizontal direction, right? So this is about direction of vector. सो डायरेक्शन ऑफ वेक्टर मध्ये आपण त्याचा अँगल देतो विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. तो किती अँगल मध्ये, दॅट अँगल इज ऑलवेज लेस दॅन 180 डिग्री. त्याला 180 डिग्रीच्या आतमध्येच आपण इमॅजिन करत असतो, राईट. सो दिस इज द बेसिक ऑफ वेक्टर. सो इन दिस लेसन विल सी दिस मच टॉपिक ओनली. इन नेक्स्ट सेशन विल टॉक अबाउट द टाइप्स ऑफ वेक्टर, राईट. ती मित्रांनो आपल्याला वेक्टरला आणखी भरपूर पुढे राहायचं आहे. फक्त एक मेंटॅलिटी अशी ठेवा, इन फिजिक्स देर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज अदर देन फंडामेंटल अँड डिराइव्ड. these 2 types are nothing but scalar quantity and vector quantity. Scalar quantities are the quantities which does not require any direction and all, so we can straightway use our normal mathematical algebraic rules when we deal with them. But for vectors there is a separate vector algebra, there is separate vector laws, vector rules. We have to understand those rules and then we have to follow those rules to solve the problems of physics, right? So examples लक्षात ठेवले तर velocity, acceleration, force, displacement, these are the vector quantities and there are so many. So आपण आतापर्यंत घेतलेल्या भागात फिजिकल क्वांटिटी म्हणजे मेजरेबल प्रॉपर्टी which we can measure with the help of instrument or with the help of certain other formula, त्याला आपण फंडामेंटल आणि डिराइव्ह केलं. डिराइव्ड क्वांटिटीज आर देर आर सो मेनी डिराइव्ड क्वांटिटीज. नेक्स्ट फेजमध्ये तुम्ही आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. सो ह्या डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये देखील स्केलर अँड वेक्टर असं फर्दर क्लासिफिकेशन आपल्याला करावं लागेल. हा माइंडसेट तयार ठेवा. ह्या स्टेजला इथपर्यंत समजलं तर मला फीडबॅक द्या. आणि सेशनमध्ये इफ यू वॉन्ट समथिंग मोर, आता जे पॅरेंट्स सायन्स शिकलेले, जे पॅरेंट्स क्युरियस आहे अबाउट द सायन्स एज्युकेशन, अबाउट IITs, अबाउट मेडिकल CETs अँड ऑल, मी नाही म्हणत काय सेशन नंतर मी लगेच IITवर शिक्का मारेल, बट दिस इज द ओनली वे टू स्टार्ट विथ, राईट. सो अशा पद्धतीने आपल्याला ॲटलिस्ट महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ह्या पद्धतीने जावं लागेल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.